Oh Heavenly Father, हे स्वर्गीय पित्या, no longer I will live in this world with my physical body. हे काही शरीर तुम्हाला दिलं, हे शरीर घेऊन मी आता या पृथ्वीवर जास्त इथून पुढे जास्त दिवस राहणार नाही. I am coming to you. आता मी तुझ्याकडे येत आहे, तुम्हाला स्वर्गामध्ये घेणार आहेच. But the glory of your name will live same, remain same. पण जी तुझ्या नावामध्ये जी महिमा होती, जी महिमा आहे, ती महिमा सदा सर्व काळासाठी या जगामध्ये राहणार आहे. The power of your name will live, remain same in this world. तुझ्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य सर्व काळासाठी सारखंच राहणार आहे. See, physically. The Lord is my strength. परमेश्वराचा आनंद माझी ताकद आहे. The joy of the Lord मोठ्याने म्हणा, परमेश्वराचा आनंद परमेश्वराचा आनंद is my strength. माझं सामर्थ्य आहे. माझं सामर्थ्य आहे. The joy of the people is not my strength. लोकांचा आनंद माझी ताकद आहे किंवा माझं सामर्थ्य आहे असं नाही. The sadness of people, this is also not my discouragement. आणि लोकांचा आनंद जर माझी ताकद नाही, तर लोकांचं दुःख सुद्धा मला खचवू शकत नाही. My joy is also not my strength. माझा स्वतःचा आनंद सुद्धा माझी ताकद नाही, माझं सामर्थ्य नाही. And not my sadness also is my discouragement. किंवा माझं दुःख सुद्धा मला खचवू शकत नाही. The joy of the Lord is my strength. परमेश्वराचा आनंद माझं सामर्थ्य आहे. Hallelujah. हालेलुया. Nobody will make him sad. कोणीही त्या देवाला दुःखी करू शकत नाही And his joy never change. आणि त्याचा आनंद कधीही बदलत नाही. The people's of joy or my joy will be changed. लोकांचा आनंद किंवा माझा सुद्धा आनंद बदलू शकतो, But joy of the Lord will not change. पण परमेश्वराचा आनंद कधीही बदलत नाही. So म्हणून the joy of the Lord not change. परमेश्वराचा आनंद कधी बदलत नाही. That's why my strength not change. म्हणून मला जे त्याच्यापासून सामर्थ्य मिळतं ते सामर्थ्य सुद्धा कधी बदलत नाही. Every day, every moment, my strength remains same. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला माझं जे सामर्थ्य आहे ते तसंच टिकून राहतं. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. So say loudly, the joy of the Lord is my strength. म्हणून पुन्हा एकदा मोठ्याने म्हणा, परमेश्वराचा आनंद माझं सामर्थ्य आहे. परमेश्वराचा आनंद माझं सामर्थ्य. The Lord is my strength. परमेश्वराचा आनंद माझी ताकद आहे. परमेश्वराचा आनंद माझी ताकद आहे. After this is simple word. आपण ताकद हा शब्द वापरूया, समजून येईल सर्वांना. Hallelujah. हालेलुया. So today, Holy Spirit told me म्हणून आज पवित्र आत्मा माझ्याशी बोलला. to speak with you पवित्र आत्मा मला म्हणाला की या गोष्टी मी तुम्हाला सांगणार, तुमच्यासोबत शेअर कराव्या. about protection. संरक्षणाविषयी. The title of today's message is आजचा जो मी तुम्हाला संदेश या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या द्वारे देणार आहे, त्याचं शीर्षक आहे Our protection is in the name of Jesus Christ. तुमचं आणि माझं रक्षण, तुमचं आणि माझं संरक्षण फक्त आणि फक्त प्रभू येशू या नावामध्येच आहे. Hallelujah. हालेलुया. So try to understand this. म्हणून हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. This message is so important. आजचा जो संदेश आहे हा खूप महत्त्वाचा आहे. This revelation is so important. आज जे पवित्र आत्म्याने मला प्रकट केलं, प्रकटीकरण दिलं, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. Because कारण in these days, या दिवसांमध्ये whole world is looking for protection. संपूर्ण जग आहे ते त्याचं संरक्षण व्हावं म्हणून शोधत आहे. Our people, they are afraid. सर्व जगातले लोक घाबरून गेलेले आहेत. Whole world is afraid. संपूर्ण जग घाबरलेलं आहे. Because कारण different type of viruses are coming in this world. खूप वेगळ्या प्रकारचा व्हायरस या जगामध्ये पसरलेला आहे. We know about the coronavirus. आपल्याला माहित आहे कोरोना व्हायरस याच्याविषयी जे काही चाललेलं आहे आज जगामध्ये. Yeah, we know about that disease. तो जो आजार आहे तो विकार आहे त्याच्याविषयी आपल्याला माहित आहे. Scientists, they are researching and they are telling this. So many different type of viruses will come in these days. बघा आता फक्त एक कोरोना व्हायरस आहे, पण जे वैज्ञानिक आहेत ते शोध लावत आहेत वेगवेगळ्या गोष्टींविषयी. ते आता सांगत आहेत लोकांना की भविष्य काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई पसरेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा व्हायरस येईल. आता फक्त कोरोना व्हायरस आहे,
पण येणाऱ्या दिवसांमध्ये अजून तो पसरला जाईल, दुसरे प्रकारचे व्हायरस या जगामध्ये येतील. And these viruses are spreading through air, आणि ते जे व्हायरस पसरणार आहेत ते हवेच्या द्वारे पसरतील, through touching. स्पर्श करण्याच्या द्वारे. So, our world is looking for real protection. आता या सगळ्या गोष्टी लोक पाहत आहेत म्हणून संपूर्ण जग घाबरलेलं आहे आणि स्वतःचं कसं तरी रक्षण करावं म्हणून त्याचा शोध घेत आहे. See, whole government of our world, they are also not protecting properly to whole people. बघा, संपूर्ण जगामध्ये जेवढे काही सरकार दिलेले आहेत, जे काही सरकाराकडे अधिकार आहेत, जे काही सरकार असतील, ते सर्व सरकार मिळून सुद्धा लोकांचं संरक्षण करू शकत नाहीये. We know about coronavirus. आपल्याला कोरोना व्हायरस विषयी माहित आहे. Whole world is searching vaccine for that virus. संपूर्ण जग कोरोना व्हायरसवर मात मिळवावी म्हणून ते औषध शोधत आहेत. They are searching vaccine. ते डोस शोधत आहेत, इंजेक्शन शोधत आहेत. अजूनही या चालू दिवसांमध्ये ते लोकांना इंजेक्शन देत आहेत. त्या डोस जो बनवलेला आहे ते देत आहेत. जे लोक गुरफटलेले आहेत, त्या आजाराने ग्रासलेले आहेत, त्या लोकांना आता इंजेक्शन द्यायला सुरुवात आहे. But results of that vaccines are different. पण ते जे औषध आहे त्याचं वेगवेगळे कारण आहेत. So many doctors, they are saying this vaccine is good. Others are saying this vaccine is harmful for people. बघा, काही डॉक्टर्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे जे औषध आता निघालेलं आहे ते काही डॉक्टर म्हणतात की हे चांगलं आहे, लोकांना त्याचा काही परिणाम होत नाही, म्हणजे चुकीचा परिणाम होत नाही. पण काही डॉक्टर म्हणतात की नाही, हे लोकांच्या जीवनासाठी हानिकारक आहे, हे नाही दिलं बरं. Through media, these things we are listening. आता जे काही टीव्ही न्यूज आहे, जे काही मीडिया आहे आपल्याकडे, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या जात आहेत. But let me tell you one thing. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, God has created this world. या परमेश्वराने या जगाला निर्माण केलेलं आहे. God has created each and every human being. आणि परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला निर्माण केलेलं आहे. See, God is the creator of this whole world. बघा, संपूर्ण जगाचा निर्माण करता तो परमेश्वर आहे. So, म्हणून God is ruling in this world. देव या जगामध्ये अधिकार आता करत आहे. He is the king of the whole world. तो संपूर्ण तो जर निर्माण करता आहे तर संपूर्ण जगाचा तो एक राजा आहे, मालक आहे. He is a ruler. तो एक अधिकारी आहे. So, as he is a ruler, आणि म्हणून जर तो अधिकारी आहे and we are his people, आणि आपण त्याचे लोक आहोत, so we have to ask help from him. म्हणून तो एक अधिकारी आहे आणि आपण त्याची नेमलेली लोक आहोत, म्हणून आपण त्याच्याकडे मागितलं पाहिजे. See, he is a creator one. बघा, तो एक निर्माण करता आहे. See, let me tell you, एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, diseases are not new. बघा, जे आजार आहेत, जे विकार आहेत, ते काय आपल्याला नवीन नाही. तेव्हापासून या गोष्टी लोकांना सामोरं जावं लागत आहे या गोष्टींना. But according to Bible, पण बायबलनुसार when we read the Bible, ज्यावेळेस आपण बायबल काळजीपूर्वक व्यवस्थित वाचू, then we got the information. आपल्याला बायबल मधूनच काही गोष्टी समजतील. When diseases was there, ज्यावेळेस मोठमोठे आजार लोकांच्या जीवनामध्ये पसरलेले होते, त्यावेळी सुद्धा when they prayed to God, ज्यावेळी आजार पसरलेले आहेत ते पाहून लोकांनी परमेश्वराचा आश्रय घेतला आणि त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली. in those days, त्या दिवसांमध्ये सुद्धा there were not scientists. आता एक वैज्ञानिक आहेत, वेगवेगळे शोध लावतायत औषधाचा. पण त्या दिवसांमध्ये, जुन्या काळामध्ये सायंटिस्ट म्हणजे जे वैज्ञानिक होते, शोध लावणारे लोक, त्यावेळी ते नव्हते. All people, they were praying to God. सर्व लोक, त्यांना एकच मार्ग होता, तो म्हणजे परमेश्वर, आणि म्हणून ते सर्वजण परमेश्वराकडे प्रार्थना करायचे. See, science is good. बघा, विज्ञान चांगलं आहे. I don't tell scientists are fraud. मी असं कधीच म्हणणार नाही की सायंटिस्ट जे आहेत ते फसवणारे आहेत, ते चुकीचं आहे, असं कधी म्हणणार नाही. See, scientists, they are people, they are not God. बघा, जे वैज्ञानिक आहेत ते सुद्धा मनुष्य आहेत, ते देव नाही. Doctors, they are people, they are not God. डॉक्टर सुद्धा एक व्यक्ती आहे, तो काही स्वतः देव नाही. What they found in microscope, under microscope, they researched that. जे काही त्यांना मायक्रोस्कोप मध्ये, त्या दुर्बिणीमधून जे काही त्यांना मिळालं, त्यांनी शोध घेतल्याच्या नंतर त्याच्यावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले आणि त्याच्यातून ते तुम्हाला आणि मला जे शिकले ते तुम्हाला आणि मला ते देतात. But according to Bible, बायबलनुसार there is unseen world, we can't see them through eyes, through microscope also. बायबल सांगतं की हे डोळ्याला दिसणारं जसं जग आहे ना, तसंच
तुमच्या डोळ्याला न दिसणारं सुद्धा एक जग आहे. त्या जगाला तुम्ही मायक्रोस्कोप मध्ये दुर्बिणीतून सुद्धा कधी बघू शकत नाही. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. From where these diseases are coming? हे जे आजार आहेत ते आजार येतात बरं, कुठून येतात नक्की? From where these viruses are coming? हे वेगवेगळ्या प्रकारचे जे व्हायरस आहेत ते नक्की येतात तरी कुठून? And why they are coming? आणि ते येतात तरी का? Because of sin. शेवटच्या दिवसांमध्ये या गोष्टी घडतील कारण एकच आहे, पाप. Because of sin, different type of diseases will enter in this world. मनुष्याच्या पापामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस जगामध्ये पसरतील. According to Bible. बायबलनुसार असं सांगितलेलं आहे. From where those diseases will come? From unseen world. बायबल काय सांगतं, हे जे वेगवेगळ्या प्रकारचे डोळ्याला न दिसणारे जे व्हायरस आहेत ते येतात कुठून? तर बायबल सांगतं जे न दिसणार, ते डोळ्याला न दिसणारं जे जग आहे त्या जगातून हे व्हायरस येतात. In last days, when people they were praying to God, हे झालेले आहे. when they were praying, ज्यावेळी जुन्या काळामध्ये लोक देवाकडे प्रार्थना करायचे, God protected them. देव त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर द्यायचं आणि देव त्यांचं रक्षण करायचं. God protected them. देव त्यांचं रक्षण करायचं. Hallelujah. Hallelujah. But in these days, पण आता या चालू दिवसांमध्ये you know what happening? तुम्हाला माहित आहे का काय नेमकं काय घडत आहे? Because of so many type of researches, वेगवेगळ्या प्रकारचे आता शोध निघालेले आहेत आणि त्या शोधामुळे whole world is increasing in knowledge and different type of researches. संपूर्ण जग काय करत आहे? आता जे मोठमोठे वैज्ञानिक आहेत ते जे काही शोध घेत आहेत, संपूर्ण जग त्यांच्या पाठीमागे जात आहे. त्यांनी जे काही शोध घेतले त्यांच्या पाठीमागे हे जग लागलेलं आहे. Whole world is looking at scientific knowledge. आणि हे जे संपूर्ण जग आहे ते वैज्ञानिक जे ज्ञान आहे त्या विज्ञानाच्या ज्ञानाकडे हे अवलंबून राहिलेलं आहे. See, let me tell you one thing. एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या, Because of this scientific knowledge, हे जे काही वैज्ञानिक जे नॉलेज, जे काही ज्ञान आहे, या ज्ञानामुळे all people which those are living in this world, संपूर्ण लोक जे या जगामध्ये आता जीवन जगत आहेत, because of this scientific knowledge, their heart becoming prideful. त्यांना विज्ञानाविषयी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानामुळे त्यांचं जे मन आहे ते गर्वानं भरून गेलं. All people, they are filled with pride. संपूर्ण लोक जे काही त्या विज्ञानाच्या मागे लागलेले आहेत, ज्यांना ज्ञान भेटलेलं आहे थोडंफार, ते सर्व लोक आता गर्वाने भरलेले आहेत. They are thinking we don't need God, we are God. आता काय या जगामध्ये देव नाही, आता मीच लोकांसाठी देव तयार झालेला आहे. My knowledge is God for me. आणि जे मला ज्ञान भेटलं ते ज्ञानच माझ्यासाठी आणि या लोकांसाठी देव आहे. My wealth, my money is God for me. माझ्याकडे भरपूर पैसा संपत्ती आहे, काय गरज आहे मला कुठं जाण्याची? माझा पैसा, माझी संपत्तीच मला देव आहे. They are thinking I'm Prime Minister, I'm MLA, I'm on this post, so I'm ruling this world. काही लोक विचार करतात मी पंतप्रधान आहे, मी एखादा आमदार झालेलो आहे किंवा मी चांगल्या पोस्टला आहे, मला लाखावर पैसा भेटतो आणि मला अधिकार आहे, कितीतरी अधिकार मी या जगामध्ये दाखवू शकतो. मला काय गरज आहे देवाची? Day by day, people are forgetting about the power of living God. दिवसेंदिवस लोक जे आहेत त्या देवाच्या त्या सामर्थ्यापासून दूर होत चाललेले आहेत. They are going afar from God त्या जिवंत देवापासून ते दूर होत चाललेले आहेत. because of that pride of the scientific knowledge. कारण काय माहितीये का? कारण एकच आहे, त्यांना जे काही या जगातून त्या विज्ञानाचं जे काही त्यांना ज्ञान भेटलं त्या ज्ञानामुळे ते गर्विष्ठ झालेले आहेत. They are saying we are living in 21st century. आणि ते काय म्हणतात छाती ठोकून, अरे आता काय आपण जुन्या काळामध्ये आहोत का? आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. देवधर्म कुठून घेऊन आले तुम्ही? We are living in computer world. आता आपण या कम्प्युटरच्या जगामध्ये जगत आहोत. Within 1 second they can transfer so much amount. कम्प्युटर मधून लाखो करोडो रुपये ते फक्त भारतातच नाही, भारताच्या बाहेर सुद्धा एका सेकंदामध्ये ते पाठवू शकतात. So because of that scientific knowledge, आणि हे जे काही त्यांना आधुनिक नॉलेज, त्यांना जे काही ज्ञान भेटलं त्या ज्ञानामुळे people are becoming prideful. हे त्यांना ज्ञान भेटलं म्हणून लोक गर्वाने भरून गेले आहेत. But let me tell you one thing. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, Let me tell you one thing. गोष्ट तुम्हाला सांगू द्या, Our real protection is only in the name of Jesus. मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचं आणि माझं खरं रक्षण जर कुठं होणार असेल ते रक्षण पवित्र प्रभू येशू ख्रिस्त या नावामध्ये आहे. If you believe or you not believe, but according to word of God, our only
only protection is in the word, in the name of Jesus Christ. तुम्ही विश्वास ठेवा अथवा नाही ठेवा काही फरक पडणार नाही. देवाचं वचन जे आहे ते आहे आणि देवाचं वचन सांगतं तुमचं आणि माझं जर रक्षण होणार असेल तर ते फक्त आणि फक्त येशू नावाने. Praise the Lord. Praise the Lord. Yes, all formalities we have to do. हो मला माहित आहे सर्व प्रकारचे जे काही फॉर्मॅलिटी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. We have to clean our hand. आपल्याला जसं सरकारने सांगितलेलं आहे आपले हात सारखे आपल्याला धुवायचे आहे. We have to wear masks. आपल्याला मास्क वापरायचा आहे. We have to keep distance from other people. आपल्याला समोरच्या व्यक्तीपासून We have to eat good food. आपल्याला चांगल्या प्रकारचं अन्न जे हेल्दी आहे ते अन्न आपल्याला खायचं आहे. But let me tell you, these all are just only formalities. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या ही फक्त God is the creator of human being. तो यहोवा परमेश्वर तो संपूर्ण सृष्टीचा निर्माण करून मनुष्याचा निर्माण करता आहे. He is the creator of you and me. त्याने तुमच्या आणि माझी निर्मिती केली. So, म्हणून He has fixed our expiry. ही एक्सपायरी डेट आहे जी संपण्याची तारीख आहे तुमच्या आणि माझी जीवनाची शेवटच्या ठेवून ठेवलेली आहे. As He fixed our birthday, like as that He has fixed our date also. बघा आपल्या जन्माची काळ वेळ त्याने ठरवला होता तसं तुमचा आणि माझं मरणाचा काळ वेळ म्हणजे जीवनाच्या शेवटच्या त्या क्षणाचा काळ आणि वेळ त्याने ठरवलेला आहे. There are so many people. God has saved. बघा अनेक पुष्कळ लोक आहेत त्या पुष्कळ लोकांना जिवंत ठेवलं त्याला वाचवलं. But there are so many people also. पण असे काही लोकच नाही जगामध्ये आहेत. Small diseases. लहान लहान जे आजार आहेत ते आजारांना सुद्धा काही लोक मेले असे पण वेगवेगळे प्रकार आपल्याला जगामध्ये पाहायला. So many people they died because of headache. फक्त डोकं दुखायला So many people they died while they were drinking water. पाणी पीत असताना सुद्धा लोक मेलेले आहेत. जेवण करत करत लोकांनी जीव सोडलेला आहे. Through this information, what we have to understand? आता या सर्व गोष्टीतून आपल्याला आपण काय समजून घेऊ शकतो? God is a creator. परमेश्वर निर्माण करता. He has created you and me. त्याला तुमच्या आणि माझी निर्मिती केली. See, we read upon that medicine bottle. बघा जे औषधाची बॉटल असते त्या बॉटलवर लिहिलेलं असतं. Who those they have created that bottle, that medicine? ज्या कंपनीनं ज्या व्यक्तीनं त्या औषधाचा शोध लावला त्याने ते बनवलं त्याचं नाव त्या बॉटलवर टाकलेलं असतं. He fixed the date of manufacturing and the date of expiry. ज्यानं त्या औषधाला बनवलं त्या औषधाच्या बॉटलवर त्या व्यक्तीने नाव टाकलेलं असतं. काय असतं? ते तयार झालेली तारीख आणि ते संपण्याची तारीख ते दोन्ही गोष्टी त्या बॉटलवर लिहिलेल्या असतात. Because that manufacturer, he knows his medicine will expire. ते जे काही उत्पादक आहे जे उत्पादन करणारी जी कंपनी आहे त्या कंपनीला ते समजावं की याचा काळ किती आहे, कधी बनवलेला आहे, कधी संपणार आहे आणि लोकांना हे समजावं म्हणून त्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या असतात. So try to understand. म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न Who करा. is our manufacturer? औषधाचं निर्माण करता आपण पाहिला तुमचा आणि माझा निर्माण करता कोण आहे समजून घ्यायचा प्रयत्न करा. Who is our manufacturer? तुमचा आणि माझा निर्माण करता Fixed. त्यानं सुद्धा या गोष्टीची योजना करून ठेवलेली आहे. He has fixed the expiry of our life. त्यानं आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणाची ती काळ आणि वेळ ती तारीख त्यानं लिहून ठेवलेली आहे. Hallelujah. हालेलुया. If he has fixed 60 years for you, जर त्यानं तुमच्यासाठी 60 लिहून ठेवलेले असतील then तर what you have to eat. How much you have to do exercise? Do exercise. जेवढं तुम्हाला खायचं आहे तेवढं तुम्ही खा. जेवढं तुम्हाला व्यायाम करायचा आहे तेवढं तुम्ही व्यायाम करा. How much you have to earn? जेवढं तुम्हाला लाखो करोड कमवायचं आहे तेवढं कमवा. Without this is also you can go up. जर त्यानं तुमचे 60 वर्ष ठरवलेलं आहे तर 60 वर्षाच्या पुढे 1 सेकंद सुद्धा तुम्ही जाणार नाही. तुम्हाला आजार हो अथवा नाही हो तुमचा काळ वेळ पूर्ण झाला तुम्ही जाणार. But if he has set it, he has fixed 100 years for you. पण जर त्यानं तुमच्या आयुष्याचे 100 वर्ष योजना करून ठेवली आहे तुम्ही 100 वर्ष जगावा असं जर त्याने योजना करून ठेवली Then तर don't fear. घाबरू नका. Let come how many viruses will come. Let come them. जेवढे व्हायरस यायचे तेवढे व्हायरस येऊ द्या. घाबरू नका. Let come how many diseases will come. Let them come. जेवढे आजार येत आहेत त्यांना येऊ द्या. Nothing will touch you.
कोणीही कोणताही आजार कोणताही व्हायरस तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Before 100 years, nobody will kill you. 100 वर्ष जर परमेश्वराने तुमच्याकडे नेमून ठेवले आहे तर 100 वर्षाच्या अगोदर कोणीही तुम्हाला माफ करू शकणार नाही. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Are you getting this? तुम्हाला समजतंय का? Are you getting this? तुम्हाला समजतंय का हे? But I give thanks to Lord पण मी तर त्या जिवंत देवाला धन्यवाद देतो. because कारण I don't know the expiry of my life. कारण माझ्या जीवनाचे जो काळ वेळ ठरलेला आहे तो किती वर्ष आहे किती नाही मला याच्याविषयी काही माहिती नाही म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. If God, जर देवानं if He would told, जर देवानं ते सांगितलं then what will happen? समजा देवाने तुम्हाला काळ वेळ सांगितला की बाबा एवढाच त्रास या वर्षी या दिवशी तू जाणार आहे तर काय होईल बरं? Nobody will live life with happiness. भले तिथून पुढे 100 वर्ष असतात तुमच्या आयुष्याला देवाने दिलेले ते 100 वर्ष तर सुद्धा तुम्ही आनंदाने जगणार नाही. Hallelujah. Hallelujah. Unless you remember the date of expiry. नेहमी तुम्ही आठवण करणार अरे बापरे आता एक दिवस राहिला एक दिवस त्यातला कमी झाला एक दिवस कमी झाला एक दिवस Date is coming close. Coming close. शेवटची वेळ जवळ यायला लागली आता. Then why you are saying today is my last day? Tomorrow is my last day. तुम्हाला जर देवानं तारीख सांगितलेली नाही त्यानं ती तारीख त्याला माहित असताना सुद्धा जर त्यानं ती तारीख तुम्हाला सांगितलेली नाही तर तुम्ही कशाला इथं ओरडून म्हणताय मला वाटतं माझा शेवटचा दिवस आहे मला वाटतं माझा पुढे शेवटचा दिवस आहे कशाला म्हणत बसता I'm dying. आता मी मरणार आहे Why you are saying? असं कशाला म्हणत बसता तुम्ही Why you are confessing this? नाही त्या चुकीच्या गोष्टी मुखाने कशाला कबूल करताय Oh, I get in trouble for breathing, so I will die now. मला असं वाटतं आता मला श्वास घेता येत नाही मी टीव्हीवर बघितलं होतं कोरोना व्हायरस झाला मराठच्या वेळेस लोकांना श्वास घेता येत नाही आता मला श्वास घेता येत नाही मला वाटतं आता मी मरतो काय की Who told you you will die? कोणी सांगितलं तुम्हाला तुमचा शेवटचा क्षण आला तुम्ही मरणार म्हणून? You will not die, you will live, believe in Jesus. अहो मी तुम्हाला सांगतो ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवून तुम्हाला सांगतो तुम्ही मरणार नाही जर त्या देवाने तुमचा काळ वेळ ठरवलेला आहे तर तुम्ही कशाला म्हणता मी मरणार आहे तुम्ही जिवंत ख्रिस्त येशूच्या नावामध्ये जगणार. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा But try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा For each and every human. प्रत्येक मनुष्यासाठी For each and every human. प्रत्येक मनुष्य जातीसाठी According to Bible. बायबलनुसार God has given 120 years. बायबल काय सांगतं 60-70 वर्ष नाही 100 वर्ष नाही बायबल सांगतं तुम्हाला 120 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. God has given 120 years to you. 120 वर्षाचं आयुष्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे. So many people say, आता काही लोक म्हणतील it is difficult to live 100 years, 60 years, 90 years. अहो भारतात 60 वर्ष जगणं मुश्किल आहे 90 वर्ष जगणं मुश्किल आहे तुम्ही 120 वर्ष लागले सांगायला. But it is true. पण हे बायबलनुसार सत्य आहे. God has fixed 120 years for each and every person. देवानं 120 वर्ष मनुष्याच्या आयुष्याला दिलेले आहेत. There are so many people त्या ठिकाणी आता पुष्कळ लोक आहेत in Kashmir area. काश्मीर जे ठिकाण आहे जो देश जे काही भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा पुष्कळ लोक आहेत आपणही Scientists, so many scientists, they have researched. आणि पुष्कळ वैज्ञानिक लोकांनी त्या ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केलेली आहे. In Kashmir area, त्यांनी काश्मीर या भागामध्ये त्यांनी शोध घेतला. there are people, they are living their life more than 100 years. काश्मीर या भागामध्ये काही सर्वे झाला वैज्ञानिक लोकांनी सर्वे घेतला तर त्यांना दिसून आलं 100 वर्षापेक्षा जास्त ते आयुष्य जगत आहे. They are living their life more than 100 years. 100 वर्ष झाले तरी आपण हे म्हणजे ते ठणठणीत आहेत ते जीवन त्या ठिकाणी व्यवस्थित जगत आहे. That means what? म्हणजे काय This is true. हे खरं आहे बायबलने सांगितले तर हे खरं आहे. According to Bible, this is true. बायबलनुसार हे सत्य आहे. God has given 120 years for each and every human being. परमेश्वरानं प्रत्येक मनुष्य जात म्हणजे जे काही मनुष्य जात आहे प्रत्येक मनुष्याला 120 हे आयुष्य त्याने दिलेलं आहे. But people, पण लोक they are decreasing their years त्यांचं आयुष्य कमी करून घेत आहे. because of sin, वेगवेगळ्या प्रकारचे भयंकर पाप करत आहेत. because of pollution, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रदूषण वाढत आहे. pollution of air. हवे People are they are decreasing their life. आणि या वेगवेगळ्या प्रकारचे पाप करून लोक स्वतःच आयुष्य स्वतःच कमी करून घेत आहेत. That means what? म्हणजे काय
Increasing your life is in your hand. बघा, तुमचं स्वतःचं आयुष्य वाढवणं तुमच्या हातामध्ये आहे. Don't do bad habits. वाईट सवयी लावून घेऊ नका. Live your life according to word of God. देवाने जे वचन दिलेले आहे, देवाने जे तुम्हाला आणि मला त्यांना कमिटमेंट दिलेले आहे, त्या वचनानुसार जीवन जगायला सुरुवात करा. If you want everlasting life दीर्घकाळाचं आयुष्य पाहिजे असेल, on this earth, या पृथ्वीवर जगत असताना जर तुम्हाला दीर्घायुष्य जीवन जगायचं असेल, see what God is saying about बघा देवाचं वचन काय म्हणतं. that everlasting life. ते दीर्घायुष्य आहे, त्याच्याविषयी देवाचं वचन काय म्हणतं. How we can get that everlasting life? दीर्घायुष्य जे आहे ते आपण कसं मिळवू शकतो. देवाचं वचन काय What सांगतं. does God say in His word? देवाचं वचन सांगतं, Whoever obey their mother and father, they will get everlasting life from God. वचन सांगतं, जो कोणी आपल्या आई आणि वडिलांची आज्ञा पाळतो त्या व्यक्तीला बायबल सांगतं दीर्घायुष्य मिळतं. But in these days, या दिवसांमध्ये what happening? काय घडतंय. People are kicking out their mother and father. या दिवसांमध्ये काय घडतंय. स्वतःच्या आई वडिलांना लोक लाथ घालून घरातून बाहेर काढतात. They are abusing to their mother and father. ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्या आई वडिलांना घाणेरड्या शिव्या देतात. What is happening in these days? या दिवसांमध्ये काय घडतंय. Nobody is obeying mother and father. कोणीही आई आणि वडिलांची आज्ञा पाळत नाही. If you are lady or if you are gents, तुम्ही स्त्री असा, तुम्ही पुरुष असा, if your wife or if your husband, तुम्ही तुमचं लग्न झालेलं असेल, तुम्ही पत्नी असा, पती असा, if you obey your mother and father, God will give you that blessing of everlasting life. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लग्न झालेला असो नसो काय हरकत नाही, पण जर तुम्ही तुमच्या आई वडिलांची आज्ञा पाळायला सुरुवात कराल तर तुम्हाला अजूनही प्रभू दीर्घायुष्य देऊ शकतो. Hallelujah. हालेलुया. But nobody is giving respect to their mother and father. पण आता काय चाललंय, कोणी आपल्या जन्मदात्या आई वडिलांना कोणी सन्मान सुद्धा देत नाही. Are you getting this? समजतंय का तुम्हाला. Are you getting this? समजतंय का. Hallelujah. हालेलुया. We come back to our word. या आपण पुन्हा एकदा आपल्या वचनाकडे आपण येऊया. Just we read the word of God. या आपण देवाचं वचन वाचू. We read the word of God. आपण देवाचं वचन वाचूया. The book of John, योहान सुवर्तमान the chapter 17, त्याचा 17वा अध्याय and the verse 11 and 12. योहान सुवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 11 आणि 12 आपण वाचणार आहोत. See, Jesus is praying here to Heavenly Father about the protection of each and every believer. बघा, येशू या ठिकाणी सर्व मनुष्यांसाठी यहोवा परमेश्वराकडे त्यांचं रक्षण व्हावं म्हणून प्रार्थना करत होता त्यावेळेस. Who those they were believing upon Jesus was praying for them to Heavenly Father. ज्यावेळी येशू मनुष्य होऊन जगामध्ये आला आणि ज्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्या लोकांचं रक्षण व्हावं म्हणून येशू यहोवा पित्याकडे प्रार्थना करत होता. If you believe today in the name of Jesus, this prayer will also work for you. आणि जे लोकांसाठी त्यावेळी प्रार्थना केली तीच प्रार्थना आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कार्य करू शकते. Hallelujah. Hallelujah. If you believe जर तुम्ही विश्वास ठेवताय upon the name of Jesus. येशूच्या नावावर विश्वास ठेवताय. Hallelujah. Hallelujah. See which prayer Jesus prayed. बघा येशूने कोणती प्रार्थना केली. Yeah, just we read from. First we read from Marathi, then we'll read in English. आपण मराठीमध्ये वाचूया. योहान सुवर्तमान याचा 17वा अध्याय वचन 11 आणि 12. Yes, read loud. मी मोठ्याने वाचतो. आणि यापुढे मी जगामध्ये नाही हा तर ते जगामध्ये आहे हा आणि मी तर तुझ्याकडे येत आहे. हा हे पवित्र बाप्पा, हा जे नाव तू मला दिले आहे त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहोत तसेच त्यांनीही एक व्हावे. Great verse. 12वे वचन वाचूया. हा. मी त्यांच्या बरोबर होतो तोपर्यंत जे नाव तू मला दिले आहे त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले आणि मी त्यांना सांभाळले आणि जो नाशाचा मुलगा त्याच्या वाचून त्यांच्यातल्या कोणाचाही नाश झाला नाही. Hallelujah. See how Jesus he was praying. बघा येशू कशी प्रार्थना करत होता त्यावेळेस. Listen his prayer carefully. त्याने जी प्रार्थना केली ना त्या पित्याकडे, तुम्ही ती प्रार्थना आद्य वचन ती प्रार्थना काळजीपूर्वक ऐका. See what Jesus is praying. बघा येशू काय प्रार्थना करत होता. He is saying, तो म्हणाला, "Hey Heavenly Father, हे स्वर्गीय बाप्पा, oh Father, listen to me. हे पिता माझी प्रार्थना तू आज ऐक. Listen my his prayer.
जी काही मी आज प्रार्थना करत आहे पवित्र बाप्पा, प्रार्थना तू स्वर्गात ऐक. I am no longer in the world. आता मी इथून पुढे या जगामध्ये नाही. See what Jesus is praying. Listen carefully. काळजीपूर्वक ऐका, खूप महत्त्वाची प्रार्थना आहे. प्रभू येशू काय त्याच्याकडे मागत आहे. He was praying at that time when Heavenly Father, He was lifting him in heaven. येशूने त्यावेळी प्रार्थना केली आहे ज्यावेळी येशूला समजलं की आता माझा पिता मला स्वर्गात उचलून घेणार आहे. He prayed that prayer before crucifying him on that cross. त्याने ही प्रार्थना कधी केली माहिती आहे का? त्यानं तुमच्यासाठी आणि तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्यानं त्या वधस्तंभावर त्या स्वतःचा प्राण देण्याच्या अगोदर त्याने ही प्रार्थना केली आहे. Hallelujah. हालेलुया. There are so many people आता सुद्धा या जगामध्ये पुष्कळ लोक आहेत at the time of death, मरणाच्या वेळेमध्ये they pray to God also and to people also. मरणाच्या त्या शेवटच्या क्षणाला आता सुद्धा या जगामध्ये लोक आहेत ते परमेश्वराकडे सुद्धा प्रार्थना करतात, लोकांकडे ही विनंती प्रार्थना करतात For their living people. आणि जे लोक त्यांना आवडतात आणि त्यांच्यावर जे लोक प्रेम करतात त्या लोकांकडे ते प्रार्थना विनंती करतात. For them they pray. आणि ज्यांच्यावर ते मनातून प्रेम करतात त्या लोकांसाठी ते प्रार्थना करतात. Please keep him. लोक काय म्हणतात? देवा ह्याला वाचव, Please look after him. तू याच्याकडे लक्ष दे बाप्पा. Mother pray आई प्रार्थना करते लेकरासाठी. at the time of death. त्या मरणाच्या वेळेमध्ये आई प्रार्थना करते लेकरासाठी. I'm going now. आई म्हणते हे माझ्या देवा, आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे. Nobody is to keep my children or my husband. आता माझ्या लेकरांसाठी माझ्या मागे कुणी नाही बघणार, माझ्या नवऱ्याकडे कुणी बघणार नाही. Oh Lord, हे माझ्या देवा, please protect them. मी मेल्याच्या नंतर माझ्या मागे या लेकरांचं माझ्या नवऱ्याचं तू रक्षण कर बाबा. Look them or take care of them after me. माझ्या मरणाच्या नंतर माझ्या माघारी यांची तू काळजी घे. If husband is dying, जर नवऱ्याचं शेवटचा वेळ आलेला असेल, नवरा जर शेवटच्या क्षणाला आलेला असेल, he also used to pray तर तो सुद्धा अशीच प्रार्थना करतो. to his wife. तो त्याच्या पत्नीसाठी तो तर पत्नीला म्हणतो, हे बघ आता माझी जायची वेळ आलेली आहे, शेवटचा क्षण आहे, तर मी तुला विनंती करतो माझ्या मागे या लेकरांकडे तू लक्ष दे, Take care of them. त्या लेकरांची तू काळजी घे. I will not live longer now. आता मी इथून पुढे किती वेळ जिवंत राहील मला माहित नाही. अशाच प्रकारे See, Jesus loved you and me. बघा येशूने तुमच्यावर आणि माझ्यावर एवढं प्रेम केलं. Jesus loved all people. आणि येशूने संपूर्ण मनुष्य जातीवर प्रेम केलं. So Jesus is praying this prayer not for his relatives or not for only Israel. He is praying this prayer for whole world. पहा, येशूने संपूर्ण मनुष्य जातीवर प्रेम केलं, म्हणून येशूने संपूर्ण मनुष्य जातीवर संपूर्ण जगावर एवढं प्रेम केलं. See, you pray for your family. बघा, तुम्ही कितीही चांगले असाल, तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या घरासाठी प्रार्थना करा. You pray for your children. तुम्ही तुमच्या लेकरांसाठी प्रार्थना करता. I pray for my family. मी प्रार्थना करतो फक्त माझ्या कुटुंबासाठी. And you pray for your children and your relatives. आणि तुम्ही सुद्धा प्रार्थना करता कोणासाठी? फक्त तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या नातेवाईकांसाठी, तुमच्या घरासाठी. Nobody will pray for whole world. कोणीही कळकळीनं, त्या आतुरतेनं आणि त्या अंतःकरणानं संपूर्ण जगासाठी प्रार्थना करत नाही. Our love is limited. बघा, तुमचं आणि माझं जे प्रेम आहे ना, त्याला मर्यादा आहे. Our love is limited. तुमचं आणि माझं प्रेम मर्यादित आहे. Only related to our relatives. बघा, तुमचं आणि माझं प्रेम कुठपर्यंत असतं? नातेवाईकांपर्यंत किंवा त्यांच्या नातेवाईकांपर्यंत, इथपर्यंत, त्याच्यापेक्षा पलीकडे नाही. But Jesus, He came for whole world. पण वचन सांगतं येशू संपूर्ण जगासाठी आला. So He prayed that prayer for whole world. जर येशू संपूर्ण जगासाठी आलेला आहे तर तो प्रार्थना सुद्धा संपूर्ण जगासाठी. The family of Jesus is whole world. येशूचं जे कुटुंब आहे ना, हे संपूर्ण जग येशूचं घर आहे, कुटुंब आहे. His family is unlimited. आणि येशूचे जे घर आहे ना, जे कुटुंब आहे, त्या कुटुंबाला मर्यादा नाही. 4 भिंती किंवा 10 लोक, 15 लोक असं त्याला मर्यादा नाही. He came from each and every state. येशू प्रत्येक राज्यासाठी, प्रत्येक देशासाठी, प्रत्येक त्या भागासाठी आला. He came for each and every religion. येशू प्रत्येक धर्मासाठी आला. That means what? म्हणजे काय? He came for each and every person. याचा अर्थ येशू प्रत्येक मनुष्यासाठी आला. Hallelujah. Hallelujah. That's why He prayed His prayer for each and every
person. आणि म्हणून त्याने ही प्रार्थना केली प्रत्येक मनुष्यासाठी. See what Jesus is praying. बघा येशू त्या ठिकाणी काय प्रार्थना Oh, करतो? Heavenly Father, तो म्हणाला, हे माझ्या पवित्र बाप्पा, I'm no longer in this world. आता या जगामध्ये इथून पुढे मी जास्त वेळ राहणार नाही. They are still in the world. पण बाप्पा हे या जगामध्ये इथून पुढे आहेत. And I am coming to you, Father. बाप्पा मी तर तुझ्याकडे येत आहे. Oh, Holy Father, हे पवित्र बाप्पा, keep them in your name. त्यांना तुझ्या नावामध्ये तू राखून ठेव. See, Jesus is saying, please keep them in your name. बघा येशू काय आहे? ह्या लोकांना तुझ्या नावामध्ये तू राखून ठेव. Which is that name? आता कोणतं नाव त्या पित्याचं होतं? Which is that name? त्या पित्यानं जे नाव येशूला दिलं होतं ते नाव कोणतं होतं? त्या पित्याचं नाव कोणतं होतं? See what Jesus is saying. येशू बघा इथं काय म्हणतो? काळीपूर्वक आपण वाचलेलं नाही. Keep them in your name. त्या तुझ्या नावामध्ये त्यांना राखून ठेव. Keep them in your name. त्या तुझ्या नावामध्ये तू त्यांचं रक्षण कर, त्यांना राखून ठेव. That means what? म्हणजे काय? Our protection is in name. आपलं जे रक्षण आहे ना ते नावामध्ये आहे. Hello. Try to understand. समजतंय का तुम्हाला? एक लक्ष द्या. Our protection is name in name. येशू म्हणतोय तुझ्या नावामध्ये रक्षण कर. याचा अर्थ काय? तुमचं आणि माझं जे रक्षण आहे ना ते नावामध्येच आहे. Which is that name? आता ते नाव कोणतं आहे आपण पुढे बघूया. Which is the name of Heavenly Father? आता ते यहोवा पित्याचं नाव कोणतं आहे बाबा आपण बघूया. ते नाव आहे तरी नेमकं कोणतं? So many people, they are calling him from different type of names. पुष्कळ लोक आहेत ते वेगवेगळ्या नावाने त्या यहोवा पित्याला बोलवतात. त्या यहोवा पित्याकडे मागतात, त्याला बोलवतात. Somebody calling them Allah. काही लोक म्हणतात अल्लाह आहे. Somebody calling them Prabhu. काही लोक त्याला प्रभू म्हणतात. They are calling him with different names. हे जगातले लोक वेगवेगळ्या नावाने त्याला बोलवतात, त्याला हाक देतात. If you call him Allah, it is good. तुम्ही त्याला अल्लाह म्हणताय चांगलं आहे. You are calling him Prabhu, त्याला तुम्ही प्रभू म्हणताय हे पण चांगलं it आहे, is good. चांगलं आहे. But there is not protection of you and me in this name. तुम्ही काही नाव घ्या, अल्लाह घ्या, प्रभू घ्या, काय हरकत नाही, ते चांगलं आहे म्हणा, पण त्या नावामध्ये तुमचं रक्षण होणार नाही. Try to understand. समजून घ्यायचा प्रयत्न करा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. See what Jesus is praying. बघा येशू काय प्रार्थना करत आहे? Oh Lord. हे माझ्या बाप्पा, Hey Heavenly Father. हे स्वर्गीय पिता, Keep them in your name. त्या तुझ्या नावामध्ये त्यांचं तू रक्षण कर. कोणतं नाव आहे ते? Jesus is speaking about which name? येशू कोणत्या नावाविषयी बोलत आहे या ठिकाणी? Hallelujah. हालेलुया. See what he is praying next. बघा पुढे आता पुढच्या वचनामध्ये त्याचं नाव आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे त्याने काय प्रार्थना केली? Keep them in your name. त्या तुझ्या नावामध्ये त्यांचं तू रक्षण कर. The name which you have given me. जे नाव तू मला दिले. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Which name Heavenly Father he given to Jesus? आता त्या स्वर्गीय पित्यानं कोणतं नाव दिलं होतं येशूला? The name, that name is Jesus. ते नाव होतं येशू. Jesus is praying like this. बघा येशू या ठिकाणी अशी प्रार्थना करत आहे. Oh Heavenly Father. हे माझ्या स्वर्गीय पित्या, I know. मला माहित आहे माझ्या I know. मला माहित आहे माझ्या पित्या. There is protection for each and every person which those are living in this world. जे या जगामध्ये माझ्यावर विश्वासणारे लोक आहेत, जे विश्वास ठेवतात, त्या प्रत्येकाचं रक्षण त्या तुझ्या नावामध्ये आहे. Only in your name. फक्त आणि फक्त तुझ्या नावामध्ये त्यांचं रक्षण होणार आहे. Jesus understood this. आणि हे येशूला समजलं होतं. Jesus understood this. येशूला हे चांगलं समजलं होतं. That's why Jesus is praying म्हणून येशू या ठिकाणी प्रार्थना करत होता. in simple sentence. एकदम सहज भाषेमध्ये तिने सहज शब्दामध्ये. See, physically, Jesus is saying, physically, I'm not living on this earth. बघा येशू काय म्हणत होता? हे जे शरीर आता मला मिळालेलं आहे, या शरीराला घेऊन शारीरिकरित्या मी या जगामध्ये जास्त दिवस राहणार नाही. But the power of your name will remain set in this world. ज्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य सदा सर्व काळासाठी आपल्याजवळ The राहील. authority which is in your name, that will remain set in this world. तुझ्या नावामध्ये जो अधिकार आहे तो अधिकार मात्र या जगामध्ये सर्व काळासाठी टिकून राहील. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. 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 That's why. म्हणूनच That's why. म्हणूनच When we remove to any demon in the name of Jesus. ज्या वेळी तुम्ही अधिकाराने त्या शैतानाच्या दुष्ट आत्म्याला तुम्ही धमकावता येशूच्या नावामध्ये. When you say in the name
of Jesus. ज्यावेळी तुम्ही संपूर्ण विश्वासाने संपूर्ण अधिकाराने म्हणता मी त्या दुष्टात्म्याला धमकावतो येशूच्या नावामध्ये, The demon, he started to tremble. जो दुष्टात्मा आहे तो दुष्टात्मा घाबरायला सुरुवात करतो, तो थरथर कापायला सुरुवात करतो. Because कारण that demon is not fearing to you, but that demon is fearing that power name of Jesus. तो जो शैतान आहे, तो जो दुष्टात्मा आहे, तो थरथर कापायला लागतो. त्याचा असं नाही तो तुम्हाला बघून थरथर कापतो. नाही 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 नाही, त्याला माहित आहे येशू या नावामध्ये काय सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य ज्यावेळेस तुम्ही बोलता त्या सामर्थ्याला ते घाबरतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah.